यानंतरची एक आणखीन महत्त्वाची बातमी। सातारा ड्रग्ज प्रकरणावरनं सुषमा अंधारे कमालीच्या आक्रमक झालेल्या आहेत। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या थेट राजीनाम्याचीच मागणी केलेली आहे। हॉटेल मालक एकनाथ शिंदेंचे सख्खे बंधू प्रकाश शिंदेच असल्याचा दावा त्यांनी केलाय। हॉटेलच्या वेबसाईटवर प्रकाश शिंदेंचं नाव असून प्रकाश शिंदे हॉटेलबाबत खोटं का बोलले असा सवालही त्यांनी केलाय। काय म्हणाले प्रकाश शिंदे की हे हॉटेल नाहीये। पहिली गोष्ट तर हे हॉटेल नाहीये। दुसरं काय म्हणतात की हे माझं नाहीये। अरे मीही म्हटलं की ते चालवायला मी काल म्हटलं की चालवायला तुम्ही रणजित शिंदेला दिलं। रणजित शिंदे म्हटलाय बाबा मला अडकू नका, माझा संबंध नाहीये। बघा आता तू मैं काय सुरू झाली ती। आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया व्हॉट्सअपला। व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं। आता ऑनलाईन बुकिंग वर गेलो। मी जरा टॉपला क्लिक करते, दादा कॅमेरे झूम करा। प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर, प्रकाश शिंदे। अजूनही प्रकाश शिंदेच हॉटेल चालवतात, कारण प्रकाश शिंदेचा फोन नंबर आला, प्रकाश शिंदेचं नाव आलं, डायरेक्ट ऑनलाईन बुकिंग वर आलं। हे हॉटेल तेज यश, त्यांच्या 2 मुलांची नावं। आताही प्रकाश शिंदेंना खोटं बोलायचंय। महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या भविष्याचा विषय आहे। आमची महाराष्ट्रातली पोरं तुम्ही देशोधडीला लावणार आहात का? होय, मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते। त्यांची माझी दुश्मनी नाही। एकनाथ शिंदेंनी माझा बांध कोरलेला नाही। त्यांनी माझ्या केळी नारळीच्या बागा तोडलेल्या नाहीत। एकनाथ शिंदेंच्या बद्दल मला सहानुभूती आहे, परंतु माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत, असंच आपण म्हणत आलो ना। महाविकास आघाडीच्या लोकांनी हसत हसत राजीनामे दिले। विलासरावजींनी बॉम्बस्फोटानंतर दिला होता। आर पाटील साहेबांनी एका छोट्या स्टेटमेंट नंतर दिलेला होता। अनिल देशमुख साहेबांनी चौकशी चालू असताना दिला होता। त्याने काय फरक पडतोय? अजूनही त्या भागामध्ये फॅक्टरी चालू आहे। अजूनही त्या भागामध्ये ड्रग्ज देणारे लोक असूनही तिथे आहेत। त्याच्यावर काय ते बोललं पाहिजे। कालच अजून एक तिसरी अपडेट झाली। म्हणजे बघा सातारा पोलीस किती अलर्ट मोडवर गेलं। ज्या तुषार दोषींना इतके दिवस काहीच कल्पना नव्हती, त्या तुषार दोषींना अचानक ते एकदम सिंघम मूड मध्ये आले। सातारा पोलिसांचा मी एक वेगळा पुन्हा अभ्यासाचा वर्ग मला घ्यायचा आहे, तो मी नंतर घेईलच। मला वाटतं आज त्याच्यावर अजून एक जण आय थिंक विजय कुंभारजी बोलतील, मी त्यांच्यासाठीचा तो वेळ राखीव ठेवते। पण काल साताऱ्यात तिसरी कारवाई झाली आहे पत्रकार परिषदेनंतरची, ती झाली पाचगणीमध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।